निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या पाहणी दौऱ्याविषयी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाच्या पथकाने महाराष्ट्रात पाहणी केलेली आणि त्या संदर्भातली माहिती ही या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे। यानंतरची बातमी सुद्धा याच संदर्भातली, कारण विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या अशा प्रकारची मागणी ही निवडणूक आयोगाच्या केंद्रीय पथकाकडे करण्यात आली। भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे, तर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली। लोकसभेप्रमाणे 4 टप्प्यांमध्ये मतदान नको, महाविकास आघाडीची भूमिका आहे, तर 4 टप्प्यांमध्ये निवडणूक घेतल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचा महाविकास आघाडीचा दावा। काल निवडणूक आयोगाने राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, यावेळी या सूचना मांडण्यात आल्या। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। धनंजय, खरं तर काल सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली, त्यातून ही माहिती समोर येते। काय अधिकचा तपशील आहे या बैठकीसंदर्भातला? विक्रांत, आपण जर पाहिलं तर विधानसभेची निवडणूक कधी होणार याची उत्सुकता राजकीय पक्षांसोबत सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आहे, कारण की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही प्रलंबित असलेल्या पाहायला मिळतात आणि अशातच विधानसभा निवडणूक कधी होतात, निवडणुका खऱ्या अर्थाने कधी होतात याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे। त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी महत्त्वाची पार पडते। यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते नेमकं या पत्रकार परिषदेत काय संबोधतात याकडे लक्ष असणारच आहे। मात्र याआधी जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे 14 अधिकारी जे आहेत ते मुंबईत गुरुवारी दाखल झाले आणि त्यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीत आपण जर पाहिलं तर एका टप्प्यात निवडणूक घ्या असं जे आहे ते सगळ्याच पक्षांनी म्हटलेलं पाहायला मिळते। भाजप वगळता असं जे आहे ते आपल्या समोर येते। त्यामध्ये लोकसभेला ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्यात निवडणुका झाल्या राज्यामध्ये, तशा निवडणुका न होता एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका व्हाव्या आणि त्याचा निकाल जो आहे तो सुद्धा यावा अशी मागणी जी आहे ती सर्व पक्षांनी केली। यामध्ये आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की 20 लाखांच्या जवळपास अतिरिक्त खर्च जो आहे तो सुद्धा यामुळे निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे। त्या सगळ्याची तयारी जी आहे ती सुद्धा करावी लागणार आहे। आणि हे असं सगळं असताना आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होते। यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होते का, आचारसंहिता कधी लागते, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।